खडकवासला धरणातून पुन्हा 45,000 क्युसेक पाणी सोडलंय। पुण्याच्या एकतानगर परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। पुण्यातल्या ही दृश्य आहेत। एकतानगर भागात पाणी तुंबायला सुरुवात झालेला आहे। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्यासोबत आहेत। प्रदीप, काय स्थिती आहे आता पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतरची? अगदी बरोबर आहे। खरं तर खडकवासला धरणामधून जवळपास 45,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येते। त्यामुळे आपण पाहतोय की पाण्याचा आता विसर्ग जो आहे जसा नदीपात्रामध्ये वाढल्यानंतर एकतानगरच्या परिसरामध्ये हे पाणी जे आहे पुन्हा एकदा भरायला सुरुवात झालेली आहे। आपण जर रस्त्यावरती पाण्याचा वेग बघितला तर आपण पाहतोय की इथल्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जी नागरिकांची पाणी पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे त्यांना सुद्धा आवाहन करण्यात येते की पाण्याच्या खरं तर या रस्त्याच्या पात्रामध्ये कुणीही उतरू नका। हा सगळा आपल्याला एकतानगरचा रस्ता पाहायला मिळतोय। मात्र रस्त्यावरतीच नदीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे, कारण जवळपास आता 45,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। दिलासादायक बाब म्हणजे प्रशासनानं धोकादायक इमारतींमधल्या ज्या मजल्यावरती खरं तर पाणी जाते तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे। त्यामुळे पाण्याची उंची जरी वाढली तरी सुद्धा जीवितहानी जी आहे ती कोणत्याही प्रमाणावरती होणार नाही किंवा नागरिकांना कोणताही त्रास जो आहे तो पाण्याचा होणार नाही। मात्र आपण पाहतोय की पाण्याची उंची रस्त्यावरती आता हळूहळू मोठ्या प्रमाणावरती वाढायला सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या बाजूला सकाळपासूनच ही आर्मीची बोट आहे, त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या जवानांची बोट जी आहे ती सुद्धा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये सकाळपासून रेस्क्यू करताना पाहायला मिळते। खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे कमी जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतोय। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाच्या गाड्या ह्या काल रात्रीपासूनच या संपूर्ण एकतानगरच्या परिसरामध्ये तैनात आहेत। मात्र तरी सुद्धा नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येतंय। जर कदाचित खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी खरं तर वेगानं पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येऊ शकतं। मात्र सध्या तरी 45,000 क्युसेकनं जे पाणी सोडण्यात येतंय आपण पाहतोय की रस्त्यांवरती आता पाणी जे आहे हळूहळू भरायला सुरुवात झालेली आहे। मात्र प्रशासन सतर्क आहे आणि इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येतंय। सरोप, ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल। पुण्यात पावसाचा जोर अधूनमधून कायम आहे। खडकवासला, पवना, मुळशी आणि चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होतीये। पूर्ण क्षमतेनं धरणं भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि परिणामी जवळच असणाऱ्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलं। पुण्यात सकाळी 9 वाजता 29,000 क्युसेकनं खडकवासलामधून पाणी सोडण्यात आलं। त्यानंतर एकतानगरमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली। प्रशासनानं याआधीच मोठी खबरदारी घेतली होती। मदतीसाठी लष्कर देखील एकतानगर परिसरात दाखल झालं। पाणी शिरण्यास सुरुवात होताच खबरदारी म्हणून काही सोसायट्यांमधून लोकांना बाहेर काढण्यात आलं, तर अनेक नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं। तर सुरक्षेसाठी वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला। पुण्याच्या एकतानगरमधील सोसायटीमधून 2 वयोवृद्ध नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। लष्कराच्या जवानांनी बोटीच्या सहाय्यानं या वृद्ध नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं। भारतीय लष्कर दलातील 105 जवान पुण्यातील एकतानगर भागात तैनात करण्यात आले आहेत। भारतीय लष्कराकडून या ठिकाणी बोट देखील आणण्यात आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून जवानांकडून ट्यूब, बोट तसंच विविध सामग्री दाखल करण्यात आली आहे। खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातल्या एकतानगर भागात सोसायट्यांमध्ये पाणी साचलंय। सोसायट्यांमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय। पाणी शिरल्यानं ठिकठिकाणी लोकांना अलर्ट करण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देखील देण्यात येत होत्या। त्यामुळे याआधी झालेल्या पूरस्थितीपेक्षा कमी प्रमाणामध्ये नुकसान झालंय, तर लोक देखील अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलं। खडकवासला धरणाच्या साखळी क्षेत्रात पाण्यातून विसर्ग सुरू होता। त्यात पावसाचा जोर वाढल्यानं पुण्यातील बाबा भिडे पूल देखील पुन्हा एकदा पाण्याखाली गेला। मुसळधार पावसामुळे सिंहगड रोड परिसरात पाणी साचलंय। पुण्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागते।
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळील खरपुडी इथं भीमा नदीवर नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचं दिसून आलं. मुसळधार पाऊस सुरू असून ओढे नाले आणि नद्या दुथडी भरून वाहतात. अशातच नागरिक खोलवर पाण्यातून धोकादायक प्रवास करत आहेत.